नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशनचे डिफरंट टाइप्स आज आपण इथं बघणार आहोत. हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे ॲज अ एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू फॉर नेट आणि सेटसाठी. नेट आणि सेटसाठी हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 आणि 4 मार्काचे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला भेटतील. या टॉपिकवरती तुमचे कुठेही मार्क जाणार नाही. याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त एक्झाम्पल आपण इथं बघणार आहोत आणि तसेच वेगवेगळे जॉमेट्री आणि त्याचे शॉर्ट ट्रिक्स खूप इम्पॉर्टंट आहे. हे शॉर्ट ट्रिक्स इथं आपण बघणार आहोत. ओके, स्टार्ट करू आपण SP पासून. SP मध्ये बॉन्ड पेर, किती बॉन्ड फॉर्मेशन होतात ते बॉन्ड पेर, आणि उरलेले जे आहेत शिल्लक जे नाही बॉन्ड करत ते बघूया लोन पेर आणि त्यांची जॉमेट्री. ओके, आणि त्याची जॉमेट्री इथं आपण बघणार आहोत. फर्स्ट SP मध्ये त्याच्यामध्ये टोटल आहे 2 व्हर्टायसेस. S वरती 1 आहे, P वरती 1 आहे, म्हणून 2 व्हर्टायसेस झाले. म्हणजे 2 बॉन्ड पेर, 0 लोन पेर. याची जॉमेट्री कशी झाली? लिनियर. सर्कल विथ डॅश लाईन्स हे बॉन्ड फॉर्मेशन इंडिकेट करतात, म्हणून याची जॉमेट्री असेल लिनियर जॉमेट्री. ओके, नंतर SP2. SP2 मध्ये टोटल आहेत 3 व्हर्टायसेस. टोटल किती व्हर्टायसेस आहेत? 3. 2 + 1, 3 व्हर्टायसेस विथ 0 लोन पेर. याची जॉमेट्री कशी झाली? ट्रायगोनल जॉमेट्री. ओके, याला काय म्हणू शकतो आपण? ट्रायगोनल जॉमेट्री. नंतर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 2 बॉन्ड पेर घेतले आणि त्याचा जर एक लोन पेर बघितला तर याची जॉमेट्री अशी येते. हा एक 1 लोन पेर विथ 2 डॉट्स. या जॉमेट्रीला म्हणतात बेंड किंवा अँग्युलर जॉमेट्री. काय म्हणतात त्याला? बेंड किंवा अँग्युलर जॉमेट्री. नेक्स्ट इज SP3 ऑर्बिटल्स. SP3 ऑर्बिटल्स मध्ये हायब्रिडायझेशन मध्ये तुम्हाला बघू शकता, तुम्हाला भेटेल 3 + 1 4 व्हर्टायसेस. या 4 व्हर्टायसेस मध्ये कशी जॉमेट्री येईल? 4 बॉन्ड पेर्स, 0 लोन पेर. याची जॉमेट्री येते अशी. म्हणजे ही कुठली जॉमेट्री झाली? टेट्राहेड्रल जॉमेट्री. म्हणजे त्याला शॉर्टकटमध्ये TD असं पण लिहू शकता किंवा टेट्राहेड्रल जॉमेट्री. नेक्स्ट इज त्याच्याच मध्ये 3 जर बॉन्ड पेर असेल, 1 लोन पेर असेल, तर याची जॉमेट्री होईल पिरामिडल जॉमेट्री. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये 2 बॉन्ड पेर विथ 2 लोन पेर. याची जॉमेट्री काय होईल? हा लोन पेर, हा लोन पेर, हा बॉन्ड पेर आणि हा बॉन्ड पेर. हा होईल बेंड. ओके, बेंड जॉमेट्री. नेक्स्ट इज SP3D. SP3 हायब्रिडायझेशन बघणार आहोत आपण. त्याच्यामध्ये टोटल 3 + 1 + 1 टोटल आहे 5 बॉन्ड पेर्स विथ 0 लोन पेर. 5चं असेल हे बॉन्ड फॉर्मेशन वाले इन ट्रायगोनल बायपिरामिडल. म्हणजेच हा ट्रायगोनल असेल विथ 3 व्हर्टायसेस 1 2 3, आणि याच्यावरती वरच्या ॲक्सिसवरती आणि खालच्या ॲक्सिसवरती 2 बॉन्ड फॉर्मेशन होऊन हा होतो ट्रायगोनल बायपिरामिड. कुठली जॉमेट्री होती? ट्रायगोनल बायपिरामिडलची जॉमेट्री होती. नेक्स्ट इज 4 बॉन्ड पेर. एक कमी करूया आपण विथ 1 लोन पेर.
हा एक लोन पेअर धरला तर आपण बघाल की ही जी जॉमेट्री फॉर्म होतीये सी सॉ सारखे दिसेल तुम्हाला, हा सी सॉ सारखे, ओके, याला म्हणू आपण सी सॉ जॉमेट्री. गार्डन मध्ये तुम्ही बघत असाल ना सी सॉ आहे, त्यालाच म्हणतो आपण सी सॉ जॉमेट्री. नंतर 3 बॉन्ड पेअर विथ 2 लोन पेअर्स, हा टी सारखा दिसेल तुम्हाला, ओके, हा टी सारखा दिसेल, टी सारखा, म्हणून याला म्हणतात टी शेप जॉमेट्री. कुठली जॉमेट्री म्हणतात त्याला? टी शेप जॉमेट्री. नेक्स्ट बघू आपण त्याच्यामध्येच टू बॉन्ड फॉर्मेशन विथ 3 लोन पेअर, ओके. ओनली 2 बॉन्ड फॉर्मेशन आणि बाकीचे हे लोन पेअर्स आहेत, म्हणजे ज्या जॉमेट्रीला काय म्हणू शकतो आपण? लिनियर जॉमेट्री. कुठली? लिनियर जॉमेट्री. नेक्स्ट इज sp3d2. d2 मध्ये 3, 4, 5 आणि 1, 6 बॉन्ड पेअर विथ 0 लोन पेअर. हा झाला ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. कुठली झाली ही जॉमेट्री? ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. त्याला म्हणू शकतो आपण ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. नंतर विथ 5 बॉन्ड पेअर विथ 1 लोन पेअर, हा झाला स्क्वेअर पिरामिडल, स्क्वेअर पिरामिडल जॉमेट्री. नेक्स्ट इज विथ 4 बॉन्ड पेअर आणि 2 लोन पेअर, हा एक लोन पेअर, हा एक लोन पेअर, बाकीचे बॉन्ड पेअर्स. हा झाला स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री, ओके. हा स्क्वेअर प्लेनर आहे, मग याला स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री म्हणू शकतो आपण. नेक्स्ट आपण बघू sp3d3 जॉमेट्री. sp3d3 ची काय जॉमेट्री फॉर्म होती आणि त्याचं हायब्रिडायझेशन. sp3d3 त्याच्यामध्ये टोटल झाले 7 बॉन्ड पेअर विथ 0 लोन पेअर. हा झाला पेंटागोनल बाय पिरामिडल जॉमेट्री. कुठली झाली? पेंटागोनल बाय पिरामिडल. पेंटागोनल 5 ऑन द प्लेन आणि एक वरती असेल आणि एक खाली असेल, तर हा झाला पेंटागोनल बाय पिरामिडल जॉमेट्री. 6 बॉन्ड पेअर विथ 1 लोन पेअर, ही कुठली जॉमेट्री फॉर्म होती आहे? पेंटागोनल पिरामिडल, पेंटागोनल पिरामिडल जॉमेट्री फॉर्म होती. त्याच्याच मध्ये आपण अजून एक बघू शकतो, डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल पण जॉमेट्री फॉर्म होती याच्यामध्येच. काय होतीये? डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल जॉमेट्री फॉर्म होती.
तर हे झाले डिफरंट टाइप्स ऑफ जॉमेट्री. याच्यावरनं आपण वेगवेगळे पी ब्लॉकचे एलिमेंट बघणार आहेत, बॉन्ड फॉर्मेशन कसे होतात ते बघणार आहोत. ओके, नेक्स्ट आपण बघणार आहोत त्याचे एक्झाम्पल्स. फर्स्ट बघूया XeF4. ओके, हा Xe कुठल्या ग्रुपचा एलिमेंट आहे? Xe हा 8 ग्रुपचा एलिमेंट आहे पी ब्लॉकमध्ये. त्याचे व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन पण 8 आहे, 8 इलेक्ट्रॉन आहे व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन्स. मग आपण 8 क्रॉस तयार करायचे, टोटल 2 to 4 to 6 7 आणि हा 8. या 8 मध्ये बॉन्ड फॉर्मेशन किती होतात ते F संग 4. हा F, हा एक F, हा एक F आणि हा एक 4th F. आणि बाकीचे उरलेले जे असणार आहे ते ऑब्विसली ते काय असणार आहेत, लोन पेअर्स म्हणून कन्सिडर करायचे. म्हणजे याची जॉमेट्री काय झाली, इथं लिहायचं पहिले S येतो, नंतर P P P P 3P पर्यंत असतात, P3 असतो तसं. आणि मग नंतर हा D आणि हा एक D. म्हणजे याची जॉमेट्री याचा हायब्रिडायझेशन झालं sp3d2. ओके, पण याच्यामध्ये 2 लोन पेअर आहेत. या 2 लोन पेअरला कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. म्हणजे किती वाटायचं आहे, 3 4 5 6. 6 मध्ये 2 लोन पेअर. अशी जॉमेट्री बघितलेली आपण पहिले. ओके, हे बॉन्ड फॉर्मेशन वाले. म्हणजे ही जॉमेट्री झाली स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री. ओके, कुठली जॉमेट्री झाली ही, स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री झाली. त्याच्यामध्येच आपण अजून एक बघणार आहोत XeOF2. त्यामध्ये पण सेम, हा 8 ग्रुप एलिमेंट आहे. याचे व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन किती असणार आहे, 8. 1 2 3 4 5 6 7 8. 8 काय कॅल्क्युलेट करून घ्यायचं. नंतर काय, पहिला आहे हा ऑक्सिजन. ऑक्सिजन काय आहे, डायव्हॅलेंट. ओके, डायव्हॅलेंट असल्यामुळं त्याला 2 बॉन्ड फॉर्मेशन लागेल. म्हणजेच की आपण जर बघितलं, ऑक्सिजन हा डायव्हॅलेंट स्पीसीस आहे, डायव्हॅलेंट आहे. नायट्रोजन हा ट्रायव्हॅलेंट स्पीसीस आहे. तसेच बॉन्ड फॉर्मेशन प्रिपेअर करायचे आपण. हा झाला ऑक्सिजन. नंतर झाले हे 2 F2 म्हणजेच sp3 विथ 2 लोन पेअर्स, sp3d म्हणजे sp3d जॉमेट्री विथ 2 लोन पेअर्स. तीन 4 आणि 5. 2 लोन पेअर्स 1 2 आणि हे सगळे बॉन्ड पेअर्स. ही कुठली जॉमेट्री झाली, ही जॉमेट्री झाली टी शेप. टी सारखा दिसतोय ना, म्हणून याला म्हणू शकतो आपण टी शेप जॉमेट्री. ही ट्रिक खूप इम्पॉर्टंट आहे फॉर पी ब्लॉक्स एलिमेंट. याच्याने तुम्हाला फास्टच्या फास्ट जॉमेट्री तुम्हाला काढू शकतो आपण. नंतर आपण बघू शकतो I3 मायनस. ओके, हा I म्हणजे किती ग्रुप ऑफ एलिमेंट आहे, किती ग्रुपचा आहे, 7th ग्रुप. म्हणजे यांचे व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन किती झाले, 7 इलेक्ट्रॉन झाले. झाले का नाही, किती झाले, 7 इलेक्ट्रॉन्स. मग आपण आयच असणार ना फर्स्ट, कारण का I3 येलेला आहे. आईचाच बॉन्ड पहिले आई संग फॉर्म होणार. ओके, नंतर टोटल किती आहेत, 7 आहेत. हा 1 झाला, 2 3 4 5 6 7. हां, हे 7 तर झाले. पण इथं एक मायनस आहे, तो एक ॲड करायला लागेल. मायनस असल्यावर 1 इलेक्ट्रॉन. म्हणजेच आईचा आई संग 1 झाला, हा झाले 3 आहे, 1 2 3. ओके, बाकीचे काय लोन पेअर्स आहेत. काय ते लोन पेअर्स आहेत. म्हणजेच
SP3D. ओके, SP3D झाला म्हणजे याची जॉमेट्री काय झाली, SP3D जॉमेट्री झाली. टोटल झाले तुमच्याकडे 3 4 5 व्हर्टायसेस झाले. 5 व्हर्टायसेस मधले कुठला येणार, ही जॉमेट्री येणार. आपण पाठीमागे बघितली तशीच जॉमेट्री येणार. 2 3 आणि हा बॉन्ड फॉर्मेशन वाला, ही झाली लिनियर जॉमेट्री. असे तुम्हाला खूप वेगवेगळे टाईपचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करून बघा. तुम्हाला आयडिया येऊन जाईल की किती सिंपल ट्रिकमध्ये मी आज हे पूर्ण जॉमेट्री आणि त्याचे हायब्रिडायझेशन कसे काढायचे ऑफ पी ब्लॉक एलिमेंट हे तुम्हाला आज क्लिअर होईल इथंच. आणि नेक्स्ट टॉपिकमध्ये मी इनऑर्गॅनिकचंच घेणार आहे. आपण आपला फोकस असेल नेट आणि सेटसाठी जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व करून जास्तीत जास्त आपण मार्क मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत या नेट आणि सेटच्या एक्झाममध्ये, जी होणार आहे ती 16 जुलै 2026ला. ओके, माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना पण या ट्रिक्स, सिंपल ट्रिक्स तुम्हाला यूज होईल. हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट 2 to 4 मार्क्स 100% तुम्हाला भेटणार आहे. पण जास्तीत जास्त प्रॅक्टिस, वेगवेगळे क्वेश्चन्सचे वेगवेगळे जे पॅटर्न्स आहेत, जसे की हा पॅटर्न एक वेगळा क्वेश्चन्स होता. आपण भेटूया नेक्स्ट यूट्यूबच्या टॉपिकवरती. लवकरात लवकर आपण नक्की भेटूया. ओके, थँक्यू.